चालू करावंच लागणार आहे बरं का पाण्याला. कोणाचा फोन वाजतोय? हा हॅलो, हा बोल ना दादा. असं का आजच येणार आहे का? बर 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 ये ना. हा मी घरीच बसलेलो आहे. हा जायचं तर जरा गावात, पण आता थांबतो. तू येत असला तर थांबतो लगेच मग. बर 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 ये. हा हाय हाय, दोघं पण येत आम्ही घरी. ये. लई दिवस दादा येतोय. अगं ऐकलं का? हा बोला, काय म्हणता? दादा येतोय आपला. त्याच्यासाठी आता लांबून येतोय. काहीतरी स्वयंपाक पिपाक कर त्याला जेवायला. म्हणजे प्रत्येक वेळेस मी करू का त्यांच्यासाठी? ते येते आणि आरामशीर राहते आणि प्रत्येक वेळेस नाही, तो काय रोज येतोय का? 8 दिवस आले का राहतात. दिवाळीला 8 दिवस राहतात, उन्हाळ्यात 8 दिवस मग राहतात. काय झालं? तू माझा भाऊ आहे. काय पैसे पैसे अडक्याची कधी मदत करतात का आपल्याला? जाऊ दे आता, देवाच्या कृपेने बरं चाललंय आपलं. कसं काय, कसं बरं चाललं? राहिलं नाही घर, एखाद्याने घर बांधून दिलं असतं आपल्याला. पण तो राहतच नाही तर तो कशाला देईल? पण काहीतरी काहीतरी असं ते ना काही त्याचं. असलं, तू काही म्हणली तरी शेवटी आता कसं आहे, आता माझ्या पाठचा भाऊ अहो, पण येतो. जबाबदारी माझ्यावर आहे का तो नाही? लय पैसे कमीतोय. अरे ते लाख कमीत असेल, मग आपल्याला गरज लागली देणेच की अडी अडचण त्याने आल्यावर. थोडी मदत करायला पाहिजे ना. इथं येऊन 8 दिवस आरामशीर मग आता राहतात. त्याचं गाव आहे, ही घर आहे, असं कसं म्हणते तू? जरी असलं तरी मग त्याची मला जमीन काय- नाही का? आपण करून खात नाहीत का? मला असं त्रास नाही होत का स्वयंपाक पाणी करायला? त्याची बायको आरामशीर जाते माहेराला आणि इथं येऊन ते आता राहतात आपण 8 खेड्यात राहतो असं म्हणून नाही चालत. करावं लागतं एवढं तेवढं. बरं चहा ठेव, तू येतोय आता चहा ठेवतो आपला. काय बायांचा स्वभाव असंच असतो. चला दादा येतोय लय दिवसांनी, तेवढंच जरा करमणूक होईल. अरे ये दादा. अरे अरे अरे. बस 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 बस. बरं आहे ना? बस. हा, मी वाटच बघत होतो तुझी. काय फोन आल्यापासून मला नुसतं बेचैन होते, कधी तू येतो कधी भेटतो. वातावरण किती गरम आहे. आता उन्हाळ्याच आहे. गाड्या हे गोड्या ऐकलं का? दादा आलाय, चहा अन्न अन्न. लय ऊन नको नको झाले. पण चला, चला मग आता ऊन असतेच, आता ती काय आपल्या हातात आहे का? कसं काय चाललंय? बरं आहे का? नाही बरं आहे, एकदम बरं आहे, बरं आहे. गावात तुझं तुझं तर चांगलंच असतं ना, तर तू शहरात राहतो बाबा. शहरात राहतो पण तिथं खर्च तेवढाच आहे. आहे घे चहा. आणि जेवायला कर चांगलं काहीतरी. हा करते ना. रागातच येतो. नाही रागत काय? नाही, कामाचा ताण, बाकीचं काय राग आहे? कोणचं काम आहे आता? असतं घरचं काम असतं लई. होत असतं थोडंफार काय. शेती बितीच काय चाललंय? काय आता राहणार? आता काय नाही, ते भुईमुग आता उन्हाळ्याचं काय असणार आहे आता. पण नाही, नांगरटी करून ठेवल्यात. पण नाही. पाणी कमी पडतच ना, मग आता उन्हाळा आहे, आता कशाचं पाणी? पोवर घ्यायचं काय का ना आपल्याला शेतीला तेवढंच टोकान म्हणजे टेकान काय होईल. आहे, शेतकऱ्याचं म्हणजे काय, जेवढं येईल ना हम्म. तेवढं त्याच्यातच जात. ते तर- लय जगायचं आवड, खेडेगावात एवढं सोपं नाही. आणि शेतकऱ्याचं जीवन नसावाच मी तर म्हणतो. मग शेतकरीच फाशी घेतो ना, सर्व्हिस वाले फाशी घेतात का? तुम्ही आले भाऊजी, काय प्यायला काय नाही आणलं रे आम्हाला? आणलं ना पिशवी तिकडे एक जण ठेवली येताना एक जण गाडी घेऊन येते. मी आता येताना तेवढं वस्तू या मला येताच नव्हतं येत. बघा तुमचा भाऊ खायला सुद्धा काय नाही आणलं. खायला तू बारीक आहे का? पोरं नाही का पण? आणि तू गडबडीत आला असं राहिला असं. आणलंय पण पिशवी तिकडे येतोय घेऊन. मला आणता नाही आली. आणलंय गावातच ना आहे, त्याने, ट्रेनला आणलंय वस्तू म्हणतो ठेवली. मी. तू जेवायला कर त्याला चांगलं काहीतरी. चला तुझ्या मंडळीचं कसं काय आहे? काय जाते कामाला. कामाला जाते. सिटीमध्ये काम केल्याशिवाय पर्याय नाही. असं हा, इथं तिथं दिवसभर काय- बसलं ना तरी इथं काय टेन्शन नाही. हा तेवढा आहे. खेडेगावात मोकळी हवा, काम नसलं तरी माणूस जेवण आराम करतो. शहरात तसं नाही. सकाळी उठलं की 6ला हा, जायचं. झाला का ग स्वयंपाक? नाही अजून चाललंय. बर बर. मग तोवर मळ्यातून यायचं चक्कर मारून. मला करीन तोवर मग. हा आले मग चक्कर मारली पाहिजे. चल मग येऊ जाऊन मग. चल. बरं आहे माझ्याकडे सगळं नागरू पडे. हा हा बरं बरं. शेती बरी आहे ना? हा, चालू केली. मग काय केलंय? काकडे पाळी म्हणजे लेवल केली काय? हा थोडीशी करावंच लागती दरवर्षी. चढ असल्यावर करावंच लागत. आता मी पाहिलं मागच्या वेळेस आज होता एक वडा होता.
आपल्या हा. याच्यात वडा पीस करून टाकलाय दिसतच नाही वडा मग व्यवस्थित झाली काय म्हणलं शेतीला जमीन व्यवस्थितच ठेवा लागते तेव्हा पिकं भारी तिथं झाली जमीन माती भरली हे ऐकलं का जेवायला झालं असलं तर आमचं कशाचं जेवण आणि कशाचं काय म्हणजे गॅस नाही आणि काय नाही गॅस संपला स्वयंपाक करता करताच गॅस संपला लका, म्हणजे सकाळी गॅस होता ना आता लगेच संपला का अचानक मग मग आता जेवायलाच नाही का जेवायलाच नाही आता गॅस संपल्यावर काय करणार आहे मग मी? आता उपाशी राहायचं का आपण बघा आता मी काय करू गॅस संपल्यावर मी काय करणार आहे अरे दादा आलाय माझा काय म्हणेन ते दादा मग आणा गॅस जाऊन गावातून आता ते काय लगेच मिळतो का आता किती अवघड आहे गॅसचं सध्या बघ चुला वास कर नाही तर चुला असली आता तर चुलीवर करीत बसू का मी स्वयंपाक तर तुम्ही काय भांडू नका मुळे होते का दादा बाहेरून नाही जेवण नाही नाही तुझं काय संबंध आला हॉटेल मधून आणा जेवण अरे घरीच केलेला स्वयंपाक चांगला असतो हॉटेल मधून कस काय आणायचं तू असं कस काय काय मला गॅसची टाकी खुद अर्धी होती संपलीच कस काय लगेच मलाच कळणार तुझं संपली तर ती तू स्वयंपाक मुद्दाम तर नाही ना करीत ही. स्वयंपाक करता करता संपल्यावर मी काय करणार मला नीट सांग तू नीट खरं काय सांग सांगू? मुद्दाम नाही ना करीत ही. नाही मुद्दाम कसं काय करेन मी मग असं कस काय लगेच संपली अर्धी टाकी लगेच भाव आला माझा की तुझं काय मनात आहे नेमकं सांग थांब मला आहे ना काय म्हणाले म्हणजे थांबाव का जावा तुमचं माझ्या नाही तू थांब तू जाऊ नको तू थांब अरे सुभाष जरा घरी येऊन जातो का इकडे आमच्या काय नाही काम होत तुझ्याकडे थोडस जरा चक्कर मार बर आणि लगेच ये मोकळा असला बर बर ठीक मेवण्याला फोन केलाय बघून मेवणा आला म्हणजे जरा राग राग नाही करायचा थोडं अरे थोडं अरे असं कस काय राग राग नाही करायचं चालू असतं दादा घरात प्रत्येक असं तू काय रोज आहेस का इथं आम्ही- कधीतरी येतो मला अंदाज आहे हो, ना राम सगळं. राम दाजी पाहुणे आले अरे काय सुभाष काय फोन केला तुम्ही मग मी लगेच आलो म्हणलं तू अर्जंट बघ आता काम किती एवढं. दिवसांनी माझा भाऊ आला इथं हा मग काय झालं मग याला जेवण खावान कुणी करायचं कुणी करायला पाहिजे मग आता आमची बहीण नाही स्वयंपाक करायला हा मग तुझी विचार ना तिला का स्वयंपाक करीत नाही ती ए ताडे हा या कशाला बोलवत तुम्ही कशाला म्हणजे हा आता याला स्वयंपाक उपाशी नाही पाठव आता मग मग तू कधी आला दादा आता एवढं झालं हे यांनी फोन केला त्याला पाठव उपाशी आता बघू ना आता सांग ना जरा समजून सांग बहिणी स्वयंपाक करायचा ना थोडा स्वयंपाक करता करता गॅस संपल्यावर काय करू दाजी भरून द्यायचं ना राव तेवढं मग आता काय चुक आहे त्यांची नाही नाही ती तू बघ स्वतः आहे का नाही ती घरात जाऊन मी तर नाही बघितलं पण तू स्वतःच बघ. आता बहीण लबाड बोलून का मी काय म्हणतो तू स्वतःच्या डोळ्याने बघून ये आणि मग मला सांग गॅस संपू शकत नाही माझी गॅरंटी सकाळी अर्धी टाकी होती लगेच कस काय संपत लबाड तू बोलून स्वतः जा घरात आणि बघून ये आणि तुला काय बहिणीला सांगायचं नीट सांग समजून नाही तर हिला जाताना घेऊन जा तुझ्या म्हणजे आमच्या बहीण भावंडावर माझ्या भावाचा अपमान करायचा होता का अहो अपमान नाही करायचा मग पण काय केलंय संपला- आता? संपला असेल म्हणून मग ते तेच झालं. म्हणतो ना तू जाऊन बघून ये ना स्वतः जा त्याला कशाला बघायला लावलं? नाही नाही जा जा तू जा आणि बघून ये जा बहिणी संग जा तुझ्या. नका जा त्याला दाखव त्याला संपलेली टाकी दाखव त्याला संपली नाही टाकी नाही संपली टाकी नाही ना संपली नाही संपली. आता कशी वटणीवर आली इकडे ये तू बाहेर आला सोबत ऐक आता ती काय म्हणते ती आता टाकी नाही संपली म्हणती ही अशी वळणं लावलीत का तुम्ही का नाही केला साहेब हा? म्हणजे हे काय मी येतात जात्यात खात्यात पित्यात मजा हशा करतात आणि मी हाय का कामवाली ठेवलेली हा कामवाली म्हणून ठेवली का लग्न करून आणले का नाही पण मग मग ही तुमची अशी वळणं करायला पाहिजे आणि तुला वाटतं मी खोटं बोलतोय ही बघ किती खोटं भाऊ बोलतोय आता करायचा ना थोडाफार स्वयंपाक हा? कशासाठी ते त्यांची बायको आरामशीर तिकडे राहतील मला इकडं लावू देत कामाला मग आता ह्याचं गाव नाही का ही ह्याने यावं नाही का घरी मग त्यांची मंडळी आता आणावं तुम्ही त्यांनी दोघं भांडण नका करू ती करीन स्वयंपाक तुम्ही शांत कस काय करीन मी लावतो स्वयंपाक खोटं करायला. बोलती म्हणलं नाही, उघड नाही, उघड मी स्वयंपाक करायला होतो ना म्हणजे तू लावतो आणि मी सांगितलं मग नाही करायचं माझा काहीच अधिकार आता- नाही आता स्वयंपाक करायला होतो ना मी मग तुमचा बर भाऊ बघ जाईल. बघ बरं हे करा आपल्या पुऱ्या स्वयंपाक करा. बस करा पुऱ्या स्वयंपाक जाऊ द्या वहिनी मला देऊ नका जाऊ द्या. मग तुम्ही माझ्या भावाला का बोलवलं हा, का बोलवलं म्हणजे त्याच्याशिवाय तू वटणी येणार नव्हती मला सांगितलं माहिती आहे स्वयंपाक ना. करायला होता. बरं आता भावाला उपाशी पाठणार आहे का तू हा करणार आहे मी त्यांना स्वयंपाक आता मग आता गॅस आला काय कुठून कुठून आला गॅस आता तुम्ही स्वयंपाक करा जाऊ वहिनी
दादा ही असली वळणं लावल्यात तुम्ही. शांत राहा, आता करतील स्वयंपाक आता. आपण खोटं कशाला बोलावं. आता आम्हाला माहित होतं का गॅस संपलाय म्हणून, आता हिथं आल्यावर सांगितलं गॅस संपला, मग आता करतील स्वयंपाक. मग आता कुठून गॅस आला मग. आता ती कुठून काही येणार, पण आता कुठून स्वयंपाक काय येणं करायला वार लावलाय. म्हणजे बहिणीचीच बाजू घ्यायची का. मग सांगायचं नाही का बहिणीचं समजून काय का? चुकलं तेव्हा? काय चुकलं बहिणीचं? घे आता. हो, मेवणे, बसा खाली. बहिणीचं काय चुकलं नाही म्हणतो म्हणलं. मग तुला आता मग तू बी एकाच बस- रक्ताचीच बसा म्हणा. तुम्ही. नाही 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 काय तुमची चूकच नाही. आमची चूक नाही तुमचं म्हणजे? रक्तच एकच आहे ना मुळातच. त्याच्यामुळे ती खोटं बोलली मग काय तुम- आणि तुम्ही खोटं तुम्हाला बोलले एवढं काय? कळालं नाही का? तिला बाड बोलली, मग ती तुमची बायको होती, मग तुम्हाला दाबाड का बोलली? ते म्हणजे नाही फक्त कळालं माझा तुम्हाला. भाऊ डोळ्यात खुपवतोय असं म्हणायचं ना. तेवढा आमचा विषय. मग? भाऊ डोळ्यात खपत ही आमचा विषय नाही. तुम्ही तुला बोलता- आला का मी तिला समजून सांगाय बोलले तर तू मलाच तुम्ही सांगतो. सांगा, समजून सांगाय बोलावलंय मला, पण आता बहिणीला आमच्या बहिणीला तुम्ही काय सांगितलं? स्वयंपाक करायला हा. सांगितलं. बहिणीने स्वयंपाक केला नाही, तुमचा भाऊ आला म्हणून. हा? हा मग स्वयंपाक का केला नाही? तुमचं काम आहे विचारायचं. मग तीच ना ती सांगते गॅस संपला म्हणून. आणि आता कुठे आता जमतोय आता हायवे तू आलाय तर हायवे मग गॅस. मग आता मी सांगितलं कसं मग काय मी ऐकलं? गॅस कोणासाठी आणला तुझ्यासाठी दादा आणला. मेवणे, पण वहिनी काय म्हणल्या, हे येत्यात हजा मजा करतात, 4 दिवस करतात आणि निघून जातात. अहो तुम्ही माझ्या भांडायला बोलवलं का माझ्या भावाला तुम्ही. मग तू खोटं का बोलली. माझ्या भावाचा का तिरस्कार केलाय तू. तुझ्या भावाची बरी तुला काळवाळा येतोय आणि माझ्या भावाचं काय. ते दरवर्षी दर 6 अहो, महिन्याला वहिनी, दिवाळीला येते. ठीक अरे आहे. त्याचं घर आहे ही, त्याची जमीन आहे इथं कसं काय येणार नाही तर काय. हाय पण मग मला त्रास होतोय ना. अहो वहिनी, पण माझी जमीन आहे, तुम्ही खाता, मी त्यातून तुमचा जीव अरे तो तुकडा आपल्या नेतो का? रक्ताच्या नात्यातला आहे तर इथं. नेतोय का मी तुमच्याकडून? नेतोय का काय सांगा बरं. काय वळण काय डोकी तुमची. सांगा हे, बरं. तुम्ही एवढं पीक येतात तुमच्याकडून, एवढं पासाभर तर नेलंय का? तुला तिला समजून सांगता येतंय का. नसन जमत ही लगेच पिसळ घेऊन विचारा जा. ना, विचारा. मला मी भावाला सोडू शकत नाही माझ्या. घेऊन जाऊ शकतो. हं? मेवणे, तुम्ही सांगा. काय म्हणणे तुला सांगता येते का समजून तिला. भाऊ दादा 2 मिनिट. समजून सांगता येते सांग मला पहिलं तू. आता समजून काय सांगू, आता सांगितलंय मी एकदा स्वयंपाक करायला. आता तुम्ही बसा 5 मिनिटं. स्वयंपाक करायचा नाही महत्वाचं. मग? इथून पुढे अशी वागली नाही पाहिजे हे समजून सांग ना तू. समजून मग मी. कधी सांगायचं. समजून सांगतो. सांग. आता इथून पुढे सांग, 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 इथून समजून. पुढे तिला सांग मला नको सांगू तू. तिला सांग समजून सांगतो ना मी, माझ्या बहिणीला सांगतो अरे ना. तिच्याकडे बघून सांग ना तू. माझ्याकडे बघून कशाला ते सांगतो? बोलू दे, बोलू दे, बोला बोला. आम्हाला बोलू द्या तुम्ही मध्ये हा बोलू सांग नका. सांग हा? सांग सांग. साहेब, जर स्वयंपाक कर आणि त्यांना बी जीव दे आणि मी बी जीव होतो, म्हणजे त्यांचे जरा समाधान होईल म्हणायचे. म्हणजे का परत भाकरीवर आमच्या- मारायला लागलो तर आम्ही आमच्या समाधान रागू होईल द्या म्हणून. मी. हे असं समजून सांगते. तुमचं समजा अरे तू नीट वाग इथून पुढे असं करू नको असं सांग ना समजून तू. अहो सांगतो तुम्ही शांतपणा घ्या की राव. तुम्ही अजिबात शांतपणा घ्या नाही. बरं इतके दिवस तुम्हाला साहेबांना उपाशी मारला होता. करते का नाही यांचं. उपकार केला नाही ती बायकांची कामच नाही, असते. नाही, इथं मागं तुम्हाला उपास ठेवतं का? अरे उपास मी ठेवला असता माझं तुम्ही नाहीच मागं. म्हणित. तुला कळनाच मी काय बोलतोय ते. हा. मी माझं म्हणितच हा, मग नाही तुमच्या भावाचं- किंवा आताच्या स्वयंपाकाचं आणि जेवणाचं बी म्हणत नाही. हा. तू नीट वाग असं समजून सांगितलं मग ते एवढं बोंबलं ताई, मी. परत इथून पुढे चुकून द्यायचं नाही काही आणि हा. आराम करून स्वयंपाक कर आणि त्यांना जीव लाव. बस हे म्हणजे चांगलं त्यांना महत्वाचं. म्हणजे जरा बरं वाटेल. स्वयंपाक लगेच करायचं आणि लगेच जेवाय घालायचं. ती 6 महिन्याला येऊ नाही तर 4 दिवसाला येऊ. त्यांच्याच बापाचं आहे ते, आपल्याला काय करायचं? आता हे असं पाहिजे. कळालं का. आता ऐकशील का नाही बाबाच. आम्ही 1-2 वर्षांनी गेलो तर त्यांची बायको घरी सुद्धा राहत नाही. कामाला जाती तर. सरकार नोकरीला आहे. बरं समजा गडीभर असं धरू की ती वाईट आहे लाग. तिला तू नावट होती ती वाईट आहे. मग तू बी वाईटच पाहिजे का तुला तिच्यासारखं. मग इतके दिवस तरी तू मोठीच ना. तुला थोडीशी अक्कल पाहिजे ना. थोडस तरी समजून घ्यावा का नाही तो. इतके दिवस घेतलं. तिला समजा बुद्धी कमी. तुझी बी डोक्यात पाणी झाले काय पार. जाऊ दे आता. ती नोकरीला इथं हे आपला माल राजी शेतीत काम करतात. त्यांची मंडळी करू काही नाही तर नाही करू. आपलं काम आहे ते आपण करायचं. बरं, तू जा. आपली चूक होऊ नाही मेवणे द्यायची. बसा. बरं, तू जा. बस खरं. मेवणे ते बसा. शहरात राहते त्यांच्या माग धकाधकीचं जीवन असतं. जाऊ द्या. आपण खेड्यातले निवांत आता असतो घेतलंय माणसं. समजून आम्ही आता. हा मग कशावर घेतो समजून ह्याला सांगायचं. 17 वाऱ्या पाणी जाऊ लावायचं. द्या, द्यायचं जाऊ दे. काय ते वळणच नाही अजिबात खेड्यात काय होतं, असलं. वातावरण आता शांत आहे. खेड्यात या हिशोबाने शांत 4 आहे. दिवसासाठी आलो तुम्ही शहरात जा बरं. शहरात असल्यावर कसं होतं? म्हणूनच ना ते समजून घेतलं पाहिजे. आता तुम्ही शहरात जरी गेले तर तिथे बोलणारच आहे ना ते. आता समजा मोठा टाइम झाला तर जरा स्थिरपणा घ्या आता. पण ती ऐका ना मुदाम आपलं गॅस संपल्याचं बरं, मी जाऊ कारण का काय. आता? माझ्या मागे आता काम ते आहे. स्वयंपाक करायला नाही लावला का. जेवायचं नाही का तुला. आणा करायला लावा आता चला लगेच. स्वयंपाक. होऊन देतो का लगेच चाट करायचं.
अरे तुझ्या गोड्या बसल्यावर येतो पण मी आल्यावर स्वयंपाक करायला लावला का नाही हा तुम्ही तुझं ऐक सांगितलं ना तुम्ही नाही, स्वयंपाक केला नाही. का ती एकच रक्त आहे दोघांचं ती तुझं ऐकणार आणि माझं काहीच अधिकार अहो नाही तुमचा अधिकार आहे ना पण तुमच्या अधिकार पहिले ऐकलं नाही ना माझा भाऊ आल्यावर कसं काय ना ऐकलंय ना जरा आता नाही आतमध्ये जेवायला आता. दुःख झालंय चला चला बाबा चला